ही अजून एक आहे, तर ती पिवळी वेडी मुंगी किंवा ॲनोप्लोलेपिस असं म्हणतात तिला. आणि मित्रकिडा फाउंडेशनतर्फे आम्ही खूपदा तुम्हाला जर काही कीटकांशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यासाठी आम्ही कन्सल्टन्सी द्यायला जातो. आणि मेजॉरिटी वेळेला आम्हाला या तक्रारी येतात की आमच्याकडे या मुंग्या बघा आणि आम्हाला काय करायचं ते सांगा. तर त्याच्यामध्ये ही मुंगी प्रामुख्याने असते. ही आपल्याकडे सगळीकडे दिसते आणि ही पण बाहेरनं आलेली आहे, नक्की कुठनं आलेली माहिती नाही. पण आत्ता तुम्हाला दिसते या फोटोमध्ये ती पपई पण खाते, वाटेल ते खाते ती मुंगी. त्याच्यानंतर कुठलीही केमिकल्स किंवा पेस्टिसाईड्सचा तिच्यावरती परिणाम होत नाही आणि त्या सगळीकडे भरमसाठ वेगाने वाढतात. अंडी घालण्याचा रेट त्यांचा खूप असतो आणि साधारण आपल्या आसपास ती राहते. जर का तुम्ही तिला डिस्टर्ब केलं तर ती जोरात चावते आणि तिच्या अंगातनं फॉर्मिक ॲसिड सोडते. म्हणजे तुम्हाला आठवत असेल 1.5-2 वर्षांपूर्वी पेपरमध्ये आलं होतं की तमिळनाडूमधल्या एका आदिवासी गावांमध्ये या सगळ्या मुंग्यांनी अटॅक केला आणि तिथल्या लोकांना लिटरली आपलं घर सोडून पळून जावं लागलं, इतक्या घरादारात त्या घुसल्या होत्या. तर त्याच्यामुळे या मुंग्या असतील तर त्यांच्यावरती नक्कीच लक्ष ठेवा तुम्ही. आता कधी कधी असं होतं की लाल मुंग्या जेव्हा आपल्या पायावरती चढतात तेव्हा प्रचंड म्हणजे अशी आग लागल्यासारखी वेदना होते. तर त्या आग्या मुंग्या या सुरुवातीला अमेरिकेत होत्या आणि आता त्या जगभर पसरलेल्या आहेत. आणि लिटरली आपल्याहीकडे काय किंवा बाहेर परदेशात पण काय असे लिटरली $1 बिलियन खर्च होतात यांना नियंत्रणात आणण्यासाठी. तर या ज्या मुंग्या आहेत ना, तर तुम्हाला बऱ्याचदा असं जमिनीवरती छोटी 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 वारुळं दिसतील अगदी जवळजवळ पसरलेली, तर ती या मुंग्यांची असतात. आणि अतिशय त्यांचा जो डंख असतो तो अतिशय पेनफुल असतो. एक मजेशीर गोष्ट आहे या मुंग्यांच्या बाबतीतली. 1998 का 97 साली एक अमेरिकेत स्कायडायव्हर होती. तिचं नाव होतं जॉन मुरे आणि तिला छंद होता स्कायडायव्हिंग करण्याचा. तर ती बऱ्याचदा जायची आणि अशा हजारो फुटांवरनं उड्या मारायची पॅराशूट घेऊन. तर एकदा काय झालं, ती गेली आणि तिने वरनं प्लेनमधनं तिने उडी मारली. तर साधारण ती खाली येत होती 700-800 फुटांवरती. तिचं पॅराशूटचं काहीतरी प्रॉब्लेम झाला, उघडलंच नाही. त्याच्यामुळे डायरेक्टली फ्री फॉल झाला तिचा आणि ती एवढ्या उंचीवरनं दंडकन जमिनीवरती आदळली. आता तिचं दुर्दैव अजून हे की ती जिथे पडली तर तिथे या मुंग्यांचं मोठं वारूळ होतं, फायर अँट्सचं. आणि ती बरोबर त्यांच्यावरती पडली आणि एकाच वेळेला तिला 200-300 मुंग्यांनी दंश केला, कडकडून चावे घेतले. ऑलरेडी तिची हाडं वगैरे सगळी मोडली होती, तो भाग वेगळा. पण त्याच्यात दुःखाच म्हणजे एक सुखाची गोष्ट ही झाली की इतक्या मुंग्या एकाच वेळेला चावल्याने त्यांनी ॲड्रिनॅलिन खूप तिच्या शरीरामध्ये पंप केलं आणि त्याच्यामुळे तिचं हृदय चालू राहिलं डॉक्टर्स येईपर्यंत तिथे. आणि ती वाचली आणि व्यवस्थित रिकवर झाली. 2 वर्ष तिने ट्रीटमेंट घेतली. एवढ्या उंचीवरनं पडून फक्त या मुंग्यांमुळे ती शाबूत राहिली आणि वाचली. म्हणजे मुंग्यांनी तिला जीवदान दिलं. त्याच्यामुळे ती आयुष्यभर सांगत राहिली की आज माझं जे काय आयुष्य आहे ते या मुंग्यांमुळे. आता आपल्याला जो दिसतो मुंगळा तर तो आपला स्थानिकच आहे आणि त्याचं नाव आहे कॅम्पोनोटस. आणि हे जे मोठे मुंगळे असतात ना, तर त्यांच्यामध्ये सैनिक मुंगळे नेहमी कामकरी मुंगळे जे असतात तर त्यांच्या आसपास राहतात आणि त्यांना संरक्षण देत फिरतात. हे तुम्हाला आपल्याकडे सगळीकडे बागांमध्ये दिसतील. बऱ्याचदा रात्री आपण उठतो तेव्हा टॉयलेटमध्ये पण हे मुंगळे असतात. तर ते कशासाठी येतात, तर त्यांना युरिक ॲसिड आवडतं, म्हणजे त्यांना खायला लागतं, तर म्हणून ते टॉयलेटमध्ये येतात. त्याच्यानंतर तुम्ही खूपदा अशी एक मुंग्यांची रांग बघितली असेल ना, त्या अतिशय जोरात चालत असतात. आणि आता या मुंग्या आहेत ना, त्यांच्या तोंडात तुम्हाला पांढरं काहीतरी दिसेल, तर ते आहेत त्यांच्या अळ्या. आणि या मुंग्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं घर शिफ्ट करतात. आणि आम्ही जेव्हा हा व्हिडिओ घेतला तेव्हा इतकं शिस्तबद्ध रीतीने त्यांचं काम चालू होतं. या ज्या मुंग्या आहेत तर त्या अमेरिकेतल्या ज्या आर्मी अँट्स आहेत तर त्यांच्यासारख्याच आहेत, पण या भारतीय आहेत, आपल्याकडच्या स्थानिक मुंग्या आहेत. आणि अतिशय ॲग्रेसिव्ह असतात. तुम्ही त्यांना डिस्टर्ब केलं तर त्या तुम्हाला कडकडून चावू शकतात आणि त्यांच्या मार्गात जे काही येईल तर ते त्या खात जातात. पुढे याच मुंग्यांना एक छोटंसं फुलपाखरू मिळालं. आम्ही हा व्हिडिओ घेतला तर तेव्हा पाऊस पडत होता आणि एवढ्या पावसातही त्या सगळ्यांनी एकजुटीने व्यवस्थित ते फुलपाखरू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या वारुळाच्या आतमध्ये नेलं. त्याच्यामध्ये कुठेही काही गडबड झाली नाही, काही नाही आणि व्यवस्थित त्या मुंग्या चालत राहिल्या. आता
मुंग्यांच्या मी एक एक म्हणजे आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मुंग्यांकडे खूप डिग्री असतात हां, म्हणजे आता तुम्हाला मी एक डिग्री उलगडून सांगते त्यांची. मुंग्या खूप चांगल्या आर्किटेक्ट्स आहेत. या मुंग्या खूप वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधू शकतात. आपल्याला फक्त जमिनीवरची वारुळं माहिती आहेत, पण मुंग्या झाडांवरती घरं बांधतात, मुंग्या भिंतीच्या फटींमध्ये बांधतात. जमिनीखालची त्यांची घरं तर म्हणजे खूप मोठ्या त्याच्यामध्ये भुयारं असतात, त्याच्यानंतर वेगवेगळी दालनं असतात, त्याच्यानंतर आतमध्ये हवा खेळती राहावी, टेम्परेचर, ह्युमिडिटी, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण नीट राहावं, हे सगळं अतिशय व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेलं असतं. इतक्या सुरेख पद्धतीने त्या घरं बांधतात. आता बऱ्याचदा तुम्ही आपल्या बागांमध्ये असं पान गुंडाळलेल्या आणि आतमध्ये घर करून राहणाऱ्या लाल मुंग्या बघितल्या असतील, तर त्यांना म्हणतात विणकर मुंग्या. आणि या ज्या विणकर मुंग्या आहेत तर त्यांचं नाव एकदम सार्थ आहे अशासाठी की या मुंग्या आहेत ना, ते एक तर त्या झाडावरती राहतात, त्या कधीही जमिनीवरती येत नाहीत, त्यांचं सगळं आयुष्य झाडांवरती जातं. अतिशय ॲग्रेसिव्ह असतात, त्या कोणालाही फिरकू देत नाहीत झाडांवरती. आणि या मुंग्या जेव्हा घर बांधायला सुरुवात करतात तर तेव्हा त्या काय करतात, खूप छान पद्धतीने झाडांची पानं आधी एकत्र आणतात, त्याच्यानंतर सगळ्या मुंग्या ताणून धरतात ती 2 पानं एकत्र, आणि त्यांची जी अळी असते त्या मुंग्यांची तर त्या तिला तोंडात धरून आणतात. ती अळी त्या तिला थोडंसं असं हलकंसं टच करतात आणि मग त्याच्यानंतर ती अळी तिच्या तोंडातनं तिच्या अंगातनं एक रेशीम बाहेर टाकते. ते रेशीम वापरून या मुंग्या ही अशी सुरेख पानांची घरं बनवतात. म्हणजे मुंग्यांमध्ये फक्त कामकरी मुंग्याच नाही तर त्यांची पिल्लंसुद्धा घर बांधणीत मदत करतात. त्या मुंग्या अशा दिसतात, विणकरी मुंग्या. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की त्या खूप सुंदर पद्धतीने 2 पानं एकत्र घट्ट धरून ठेवतात आणि अळीला एका पानावरून दुसऱ्या पानावरती चिकटवत सुंदर घर तयार करतात. तुम्ही कदाचित आपल्या महाराष्ट्रातल्या जंगलांमध्ये फिरताना हे असं झाडावरचं घर पाहिलं असेल, तर त्यांना म्हणतात पॅगोडा मुंग्या. आता पॅगोडा का, तर जपानी पॅगोडा टेम्पलसारखी त्यांची रचना असते या घरांची. आणि या मुंग्या हे जे घर आहे तर ते स्वतःची लाळ म्हणजे सलायव्हा, त्याच्यानंतर माती थोडी, झाडांची वाळलेली पानं, हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याचा लगदा बनवून त्यांच्यापासून सुरेख अशी घरं तयार करतात. आणि त्यांची रचना अशी असते की पाणी आत जात नाही त्यांच्यामध्ये. आणि हा जो शेजारी फोटो आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक छोटंसं भोग दिसेल आणि त्याच्यातनं बाहेर आलेलं पक्ष्याचं तोंड दिसेल. तर या मुंग्यांची गंमत अशी आहे की एका ठराविक सीझनमध्ये रूफस वुडपेकर नावाचा एक सुतार पक्षी आहे, तर तो या मुंग्यांच्या घराच्या आतमध्ये जाऊन राहतो. आणि इतर वेळेला जर का तुम्ही बघायला गेलात तर मुंग्या अजिबात त्या वुडपेकरला आपल्या घरात येऊ देत नाहीत आणि तोही या मुंग्यांना खाऊन टाकतो. पण फक्त त्याचा जेव्हा मिलन काळ असतो किंवा मेटिंग सीझन असतो तेव्हा काय होतं माहिती नाही, मुंग्या त्याला येऊ देतात, आपल्या घरात राहू देतात. तो अंडी वगैरे घालतो, त्याची पिल्लं वाढवतो आणि त्या काळात तो मुंग्यांना काही त्रास देत नाही आणि मुंग्या त्याला काही त्रास देत नाहीत. तर असं का, कारण मुंग्या त्याला आसरा देत आहेत त्या पक्षाला राहण्यासाठी आणि मुंग्या आसपास असल्यामुळे त्याला संरक्षण मिळतं पक्षाला. त्याच्या मुंग्यांचा काय फायदा होतो, तर तो पक्षी स्वतःच्या पिल्लांना जे आणतो खाण्यापिण्यासाठी गोष्टी आणि त्यातनं जे उरतात थोडे कण, तर त्याच्यावरती मुंग्यांची गुजरण होते. त्याच्यामुळे असे दोघंही एकमेकांना मदत करत खूप छान सिम्बॉयसिस इथे तयार होतं. या पण आपल्याकडे खूप दिसतात किल्ले करणाऱ्या मुंग्या, ज्यांना मी फोर्ट ॲन्ड्स म्हणतो. तर या ज्या मुंग्या आहेत ना तर त्या झाडांच्या बिया कोळ्या करतात आणि त्यांचं जर का तुम्ही वारूळ बघितलं तर इतकं सुंदर बांधलेलं असतं, एखाद्या किल्ल्यासारखी रचना असते. आपल्याकडे सह्याद्री वगैरेमध्ये खूप ठिकाणी ही घरं बघायला मिळतात आणि जिथे खूप पाऊस असतो अशा ठिकाणी उतारावरती ही घरं असतात आणि साधारण 3 ते 10-12 अशा रिंगा असतात त्यांच्यामध्ये. या ज्या सगळ्या मुंग्या आहेत तर त्या वाळवी खातात, त्याच्यामुळे शक्यतो जिथे जिथे वाळवी असेल तिथे तिथे ही घरं बांधलेली असतात. त्या मुंग्या झाडांच्या बिया गोळा करतात आणि आतमध्ये या घराच्या आतमध्ये त्यांची मोठी गोडाऊन्स असतात, त्याच्यामध्ये त्या साठवतात. आणि नुसतीच साठवत नाहीत, त्या बऱ्याचदा काय करतात की त्या बियांमधला जो जीव असतो म्हणजे प्ल्युमूल ज्याला म्हणतात तो भाग त्या काढून टाकतात, म्हणजे त्या बिया आतमध्ये जाऊन रुजणार नाहीत आणि फक्त त्यांचा जो खाण्याचा भाग असतो त्या बियांचा बरोबर तो भाग त्या आत जाऊन साठवतात. अशी एकाहून एक सुंदर घरं आपल्याला मुंग्यांची निसर्गात बघायला मिळतात.
ही आपल्याकडे एक अतिशय सुंदर मुंगी बघायला मिळते. रायगड वगैरेच्या भागात जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला ही मुंगी दिसेल. तर तिचं नाव आहे हर्पेगनॅथस. आता हे खूप कॉम्प्लिकेटेड नाव आहे, हर्पेगनॅथस साल्टेटर. हर्पेगनॅथस या शब्दाचा अर्थ असा आहे, हार्प म्हणजे तुम्ही जर तिचं बघितलं तोंड तर कोयत्यासारखं तिचं तोंड दिसतंय तुम्हाला. तर हा त्या शब्दाचा अर्थ आहे. हर्पेगनॅथस म्हणजे कोयत्यासारखं तोंड असलेली मुंगी. आणि या मुंगीचं वैशिष्ट्य हे की जर का ती डिस्टर्ब झाली तर ती एका वेळेला 10 सेंटीमीटर एवढी लाँग जंप मारू शकते. आता ती उडी का मारते तर ही मुंगी एक तर ती प्रिडेटरी आहे, म्हणजे ती नेहमी जिवंत किड्यांना पकडून खाते आणि हवेतल्या हवेत ती उडते, किड्यांना पकडते, त्यांना पॅरालाइज करते आणि तिच्या घरी घेऊन जाते. आता या फोटोत तुम्हाला दिसते की एक कामकरी मुंगी दुसऱ्या वारुळातल्या कामकरी मुंगीला दंश करते, तिच्यावरती अटॅक करते, असा हा फोटो आहे. आणि या मुंगीचं अजून एक वैशिष्ट्य असं की या मुंग्या खूप सुंदर जमिनीखाली घरं बांधतात. वरनं हे खूप छान डेकोरेशन केलेलं असतं त्यांच्या घराला, सुंदर सुंदर पाकळ्यांचं. आणि तुम्ही जर का आत जाऊन बघितलं तर हे जे स्केच काढलं आहे ना, तर त्यांचं घर म्हणजे जे मध्यभागी आहे तर ते त्यांचं घर आहे. आणि ते जे घर आहे तर ते आसपासच्या जमिनीपासनं एका घड्यासारखं वेगळं केलेलं असतं. त्यांनी बाहेर पोकळी ठेवलेली असते, म्हणजे पाणी आत शिरणार नाही, पाणी वाहून जाईल. म्हणजे मुंग्यांकडे केवढी प्रचंड कल्पकता आहे. आणि एवढंच नाही तर आतमध्ये वेगवेगळी दालनं असतात. आणि सर्वात शेवटी तुम्हाला जी दिसते अशी एक नळी आलेली, तर ती त्यांच्या टॉयलेटकडे जाते. म्हणजे मुंग्या इतक्या स्वच्छता पाळणाऱ्या असतात की त्या आपल्या घरातला सगळा कचरा घरात ठेवत नाहीत, तर एक वेगळं सेपरेट रूम आहे त्या ह्यांनी कनेक्ट केलेली, आणि ती रूम त्यांचं टॉयलेट असतं आणि त्याच्यामध्ये त्या सगळा कचरा नेऊन टाकतात आणि घर स्वच्छ ठेवतात. या ज्या मुंग्या आहेत तर त्या नुसतंच तऱ्हेतऱ्हेची घरं बांधत नाही, तर त्या उत्कृष्ट पद्धतीने सजवू पण शकतात. मी दक्षिण भारतातल्या डायकामा जातीच्या मुंग्यांवरती काम केलं आणि या ज्या मुंग्या आहेत तर त्या ना स्वतःचं घर खूप सुंदर पद्धतीने सजवतात. म्हणजे छान कधीकधी पक्ष्यांची पिसं लावलेली असतात, काड्या लावलेल्या असतात, रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या लावलेल्या असतात. आणि आम्हाला आधी वाटायचं की मुंग्या का करत असतील. कदाचित असं असू शकेल की जेव्हा खूप सारी वारुळं असतात तेव्हा एक्झॅक्टली आपलं वारुळ कुठलं तर ते शोधायला मदत होईल त्यांना. पण नंतर म्हणजे मी जेव्हा बँगलोरला होते तर तेव्हा मार्क मोफेट नावाचे एक सायंटिस्ट आमच्याकडे आले होते. तर त्यांच्या एकदा हे लक्षात आलं की या मुंग्या पहाटेच्या वेळेला जे दवबिंदू पडतं तर ते सगळे दवबिंदू या सगळ्या गोष्टींवरती जमा होतात आणि ते जे पाणी होतं किंवा साठतं तर ते त्या मुंग्यांना उपयोगाला येतं. म्हणजे घरातनं बाहेर आलेल्या सकाळीच त्यांना पाण्याचा साठा तयार असतो. आता हे माहिती नाही की हे आपोआप झालं आणि मुंग्या त्याचा वापर करतायत का, मुंग्या मुद्दामून पाणी मिळवण्यासाठी हे सगळं करतायत हे माहिती नाही. पण मुंग्या साध्या साध्या गोष्टींचा त्यांच्या दैनंदिन जीवनात अतिशय सुंदर वापर करून घेत असतात. आता अशा जवळपास 100 अशी झाडं आहेत की ज्यांचं जगणं सर्वस्वी मुंग्यांवरती अवलंबून असतं. त्यांना आम्ही अँड प्लांट्स असंच म्हणतो. तर ही झाडं काय करतात, ही मुंग्यांना स्वतःकडे आकर्षित करतात. ती मुंग्यांना फ्री लॉजिंग आणि बोर्डिंग देतात. म्हणजे तुम्हाला जर का इथे दिसत असेल की तो बाभळीचा काटा आहे तर असे काटे आतनं पोकळ असतात. किंवा खाली जर का तुम्ही बघितलं तर त्या झाडाचा जो देठ आहे तो असा फुगलेला आहे आणि त्याला एक पोकळी आहे. तर झाडं मुंग्यांना सांगतात की तुम्ही ह्याच्यामध्ये येऊन राहा. आता झाडाला काय ह्याच्या बदल्यात मिळतं की मुंग्या असल्यामुळे ती झाडं खायला कुठला प्राणी जात नाही, कारण सगळ्या मुंग्या त्याच्या अंगावरती धावून येतील. आणि दुसरं म्हणजे मुंग्यांच्या शरीरातनं जी विष्ठा बाहेर पडत असते तर त्याच्यातनं झाडाला नायट्रोजन मिळतो आणि मुंग्यांना राहायला जागा मिळते. इथेही परत तुम्हाला दिसते की निसर्गात किती वेगवेगळे घटक एकमेकांबरोबर सहकार्य करून दोघांचाही फायदा करून घेतात. तसंच उजवीकडे एक चेरीचं झाड आहे. चेरीचं झाड पण असंच करतं की जेव्हा त्याची पानं एकदम छान ताजी हिरवी असतात तर तेव्हा खूप सगळे म्हणजे प्राणी येऊन ते खाऊ शकतात. तर अशा वेळेला चेरीचं झाड तिथे जे तुम्हाला लाल ठिपके दिसत आहेत तर ते म्हणजे एक्स्ट्रा फ्लोरल नेक्टरीज, म्हणजे अशा ग्रंथी असतात त्या पानांवरती की ज्याच्यातनं गोड मधुकण तयार होतात आणि मुंग्या ते खायला येतात. आणि ते चेरीचं झाड इतकं हुशार असतं की ते एकाच ठिकाणी हे ठेवत नाही, ते सगळ्या अंगभर या म्हणजे ग्रंथी ठेवतं की ज्याच्यातनं गोड पदार्थ मुंग्यांना मिळत राहील. आणि मुंग्या हे शोधत शोधत त्या पूर्ण झाडावरती फिरत राहतात. त्याच्यामुळे झाडाचं संरक्षण होतं.
आता तुम्हाला माहिती आहे का की मुंग्या शेती पण करतात. हां, ही अजून एक डिग्री मुंग्यांची. आपल्या अमेरिकेमध्ये अशा एक पाणतोड्या मुंग्या आहेत की ज्या बुरशीची शेती करतात. म्हणजे साधारण आपण माणसांनी शेती करायला एक काहीतरी 12-13 हजार वर्षांपासून सुरुवात केली असेल. मुंग्यांच्या अशा 200 जाती आहेत की ज्या गेले 5 कोटी वर्षांपासून शेती करत आलेल्या आहेत. आणि त्यांची टेक्निक्स बघितली ना तर थक्क व्हायला होतं. आता साऊथ अमेरिकेमध्ये सापडणाऱ्या या अटा जातीच्या मुंग्या आहेत. त्या काय करतात, त्या बुरशीची शेती करतात. आता बुरशीची शेती कसं करतात, तर त्या रोज सकाळी हजारोंच्या संख्येने त्यांच्या कामकरी मुंग्या बाहेर पडतात, पानं तोडतात, त्यांचे छोटे छोटे तुकडे करतात. नुसतेच तुकडे करत नाही तर त्या पानांवरती स्वतःच्या तोंडातनं ते एक अँटीबॅक्टेरियल सोल्युशन लावतात. म्हणजे ते जे तुकडा आहे तो स्टराईल होईल, स्वच्छ होईल. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती त्यांच्या वारुळातला बुरशीचा धागा ठेवतात. मग ती बुरशी हे पान खाते आणि मुंग्या ती बुरशी खाऊन राहतात. आणि या ज्या मुंग्या आहेत ना तर त्या बुरशी सोडून दुसरा काही खात नाही. तर त्याच्यामुळे त्यांना लिटरली एखाद्या अनुभवी शेतकऱ्यासारखी त्यांच्या या बुरशीच्या शेतीची काळजी घ्यावी लागते. म्हणजे काय की त्या मुंग्या या शेतीला म्हणजे खत म्हणून स्वतःची विष्ठा वापरतात. त्याच्यानंतर सतत त्या शेतीमधनं म्हणजे टेहळणी करत फिरत असतात की कुठले दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिथे येऊन अटॅक करत नाहीत ना, कुठल्या दुसऱ्या प्रकारची बुरशी येत नाही आहे ना. मग त्याच्यासाठी त्या आपल्या शरीरातनं अँटीबायोटिक्स तयार करतात आणि सगळी फवारणी करतात. आणि इतकंच नाही तर आपल्याकडचे शेतकरी कसे बियाणं एकमेकांना एक्सचेंज करतात, तशाच या मुंग्या पण बुरशीचे धागे एका वारुळातनं दुसऱ्या वारुळात एक्सचेंज झालेले दिसून आलेले आहेत. मी त्यांनाही माहिती आहे की एकाच प्रकारची शेती वर्षानुवर्ष लागवड करून फायदा नाही. तर एवढ्या प्रमाणावरती गेल्या 5 कोटी वर्षांपासून या मुंग्या ही शेती करत आलेल्या आहेत. त्यांना कुठलीही साधनं नाही आहेत. आणि तुम्ही विचार करू शकता की अशी शेती कुठलाही त्याच्यावरती म्हणजे जंतू संसर्ग होऊ न देता सांभाळणं केवढी प्रचंड अवघड गोष्ट आहे. आणि ह्याच्याहूनही सगळ्यात भन्नाट प्रकार या मुंग्यांचा तो म्हणजे जेव्हा या मुंग्यांच्या वारुळातली नवीन मुंगी म्हणजे जी पुढे जाऊन राणी होणार आहे, तर ती मुंगी जेव्हा आपल्या वारुळातनं बाहेर पडते स्वतःचं दुसरं वारुळ सुरू करायला, तर तेव्हा तिची आई तिला जाताना एक बुरशीचा धागा देते. तो घेऊन ती स्वतःची शेती नवीन घरात सुरू करू शकते. म्हणजे इथे एकदम आपल्याला आपल्या माणसांमधला संदर्भ आठवतो की आपण कसं रुखवतात लग्नात गोष्टीत ठेवतो. मुंग्या ते कितीतरी आधीपासून करत आलेल्या आहेत. आता शेतकरी गायी पाळतात, आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याकडे गायींना सांभाळण्यासाठी मोठ्या खोल्या पण असतात. मुंग्या पण गायी पाळतात. तुम्हाला हे तर जरा अतिच वाटेल, पण मुंग्यांच्या गायी वेगळ्या आहेत. मुंग्या काय करतात की आपल्या झाडावरती असा पांढरे किंवा काळ्या रंगांचे मावा किडे येतात बरोबर पानं खायला. तर मुंग्या त्यांना गायीसारखं पाळतात. आणि म्हणजे नक्की काय करतात की हे जे किडे आहेत ना छोटे मावा, तर ते पानांचा ज्यूस शोषतात हां, आणि खूप पानांचा रस पिऊन त्यांच्या अंगातनं ते एक गोड पदार्थ बाहेर टाकतात जो मुंग्या पितात, म्हणजे दुधासारखा पितात. आता तुम्ही जर का मुंग्यांची वारुळं बघितलीत तर लिटरली त्या वारुळांमध्ये हे किडे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या केलेल्या असतात. म्हणजे ते त्यांच्या गोशाळा म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये मुंग्या या सगळ्या किड्यांना ठेवतात. त्याच्यानंतर ठराविक वेळेला सकाळी त्या सगळ्या किड्यांना घेऊन अफिड्सना घेऊन किंवा या मावा किड्यांना घेऊन चरायला घेऊन जातात वेगवेगळ्या ठिकाणी पानांवरती. आणि हे जे मावा किडे असतात त्यांना मुंग्यांचं संरक्षण मिळतं, कारण मुंग्या सतत त्यांच्या अवतीभोवती असतात. पण आता अलीकडे झालेल्या संशोधनातनं असं दिसून आलेलं आहे की मुंग्या नुसतंच त्यांना घेऊन जात नाहीत, तर ते एक माइल्ड सिडेटिव्ह त्यांना देत असतात, गुंगी येणारं औषध, ज्याच्यामुळे काय होतं की ते इकडे तिकडे पसरून पळत नाहीत. ते सगळे एका ठिकाणी घोळक्यासारखे राहतात आणि मुंग्यांना त्यांना कंट्रोल करणं सोपं जातं चरायला घेऊन जाताना. या काही ठिकाणी वाळवंटात दिसणाऱ्या अतिशय इंटरेस्टिंग मुंग्या आहेत, तर त्यांना म्हणतात मधपोट्या मुंग्या किंवा हनी पॉट अँड्स. या मुंग्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा खाणं उपलब्ध असतं वाळवंटात, तर तेव्हा या मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचा गोड म्हणजे सगळ्या गोड रस किंवा पानांपासून मिळालेलं जे अन्न आहे तर ते सगळं आपल्या शरीरात साठवून ठेवतात. कधीकधी त्यांची शरीरं म्हणजे पोटं इतकी मोठी होतात की ती द्राक्षासारखी दिसतात.
म्हणजे तुम्हाला आतलं दिसू शकेल की आतमध्ये जो मध गोड भरला आहे तो. आणि त्यांना ते अशक्य होतं एवढी मोठी पोटं घेऊन चालणं, म्हणून त्या वारुळाच्या छताला लटकून राहतात कायम. आणि जेव्हा बाहेर अन्न मिळत नाही तेव्हा बाकीच्या ज्या मुंग्या आहेत तर त्या येतात आणि त्यांच्या अंगाला स्पर्श करतात की मला भूक लागली, आणि मग या मुंग्या त्यांच्या तोंडातनं ते जे गोड द्राव असतो तो त्यांना देतात. म्हणजे लिटरली एखादा जिवंत फ्रीज असल्यासारखं या मुंग्या काम करतात वाळवंटात. त्याच्यामुळे म्हणजे असं म्हणतो ना आपण, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याच्याप्रमाणे मुंग्यांच्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या प्रत्येक जातीच्या खूप वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आपल्याकडे आज एवढा वेळ नाही आहे म्हणून मी फक्त काही मुंग्या घेतल्या, पण अक्षरशः अशी असंख्य शेकडो उदाहरणं आहेत प्रत्येक जातीची वेगवेगळी, की अशा गमती जमतींनी भरलेली. म्हणजे आता अजून एक डिग्री मुंग्यांची, नर्सिंग. मुंग्या त्यांच्या वारुळामध्ये हजारोंच्या संख्येने राहतात, पण आपण असं कधी बघत नाही की काहीतरी झालं, आजार झाला आणि सगळ्याच्या सगळ्या मुंग्या मरून पडल्यात, असं कधीच होत नाही. तसं का तर एकतर मुंग्या खूप स्वच्छ असतात, त्या स्वतःला स्वच्छ ठेवतात. आणि आपण कोविडमध्ये शिकलो की इन्फेक्शन झालं तर आपण क्वारंटाईन व्हायचो किंवा आपण खूप काळजी घ्यायचो एकमेकांना संसर्ग होऊ नये अशी. मुंग्या हे खूप हजार वर्षांपासून आपल्या आधीच करत आलेल्या आहेत. मुंग्या काय करतात की त्यांच्यासारख्या म्हणजे वारुळामध्ये एखादी आजारी पडलेली मुंगी असेल तर एक तर ती स्वतःच क्वारंटाईन होते, ती आजारी मुंगी. ती शक्यतो बाकीच्यांच्या एस्पेशली राणी मुंगीच्या जवळ जात नाही. आणि मुंग्यांमध्ये अशा काही मुंग्या असतात की ज्यांना माहिती असतं की आजारी मुंग्यांची देखभाल कशी करायची. त्यांना नर्स अँट असा शब्द आहे. आणि या मुंग्या त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जंतू ओळखता येतात. हां, तर एक छोटीशी मुंगी आहे, लेशियस नायगर असं तिचं नाव आहे, बागेत राहते ही मुंगी. तर तिच्यावरती एक एक्सपेरिमेंट केला गेला काही वर्षांपूर्वी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय बघितलं की या मुंगीला जर का मुद्दामून एखाद्या बुरशीचं इन्फेक्शन केलं तर ती मुंगी कशा पद्धतीने ते कंट्रोल करेल. आणि त्यांनी खूप काय काय केलं, म्हणजे त्यांनी छोटे छोटे कॅमेरे बसवले मुंग्यांच्या अंगावरती आणि ते एकमेकांशी कसं बोलत आहेत ते सगळं ट्रॅक केलं. आणि त्याच्यामधनं त्यांना कळलं की मुंग्या एकमेकांशी अशा पद्धतीने संपर्क करतात की जेणेकरून ते इन्फेक्शन सगळीकडे पसरणार नाही. आणि ऑन टॉप ऑफ दॅट ते असंही करतात की एखादी आजारी मुंगी असेल तर तिचं इन्फेक्शन काय आहे ते ओळखतात आणि तिच्या अंगावरती स्वतःच्या तोंडातलं अँटीबायोटिक मलम लावल्याप्रमाणे लावत राहतात. कधीकधी असंही होतं की कुठला तरी नवीनच जंतू येतो, मग अशा वेळेला ज्या मुंग्या काळजी घेत आहेत त्याच मुंग्या आजारी पडू शकतात ना. पण त्या मुंग्यांना हे पण लक्षात येतं की अरे हा काहीतरी जंतू नवीन आहे, हा आपण आधी आलेला नाही आपल्या वारुळात. मग अशा वेळेला त्या काय करतात, त्या चाटणं कमी करतात, पण अँटीबायोटिकचा ॲप्लिकेशन जो आहे तर त्याचं प्रमाण वाढवतात. म्हणजे मुंग्यांना वेगवेगळ्या टाईपची इन्फेक्शन्स तर ओळखू येतातच, पण प्रत्येक इन्फेक्शन कसं आहे ह्याच्याप्रमाणे त्या त्यांचं वागणं बदलत राहतात. मुंग्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने एकमेकांशी संवाद साधतात, अतिशय चांगल्या कम्युनिकेटर्स आहेत त्या. आता आपण जसं एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा वापरतो तर तसंच मुंग्यांची भाषा ही पूर्णपणे रासायनिक भाषा असते. त्यांचं सगळं आयुष्य वेगवेगळी केमिकल्स वापरून त्याच्याद्वारे संदेशवहनावरती चाललेलं असतं. म्हणजे आत्तापर्यंत मुंग्यांमधले 20 वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स लोकांनी डिकोड केलेले आहेत. नेक्स्ट. आता आपण खूपदा बघतो की 2 मुंग्या एकमेकांसमोर चालत येतात, काहीतरी बोलल्यासारखं वाटतं आणि त्या निघून जातात. तर या मुंग्या नक्की काय करतात, तर जेव्हा त्यांच्या स्पर्शिका 2 मुंग्यांच्या एकमेकांना चिकटतात तर तेव्हा त्या स्पर्शिकांद्वारे रासायनिक गंधकण एक्सचेंज करतात 2 मुंग्या एकमेकांबरोबर. आणि त्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते की एखाद्या खाण्याचा साठा कुठं आहे किंवा काही शत्रूचं आक्रमण झालं आहे का, आणि अशा विविध प्रकारची माहिती त्यातनं कळू शकते. तसंच मुंग्या, त्यांना असे काही वेगळे कान नसतात मुंग्यांना, तर त्या काय करतात, त्यांच्या पायांमधनं त्यांना व्हायब्रेशन्स कळतात, तर त्याच्यामुळे त्या कंपनांचा वापर करून एकमेकांशी कम्युनिकेट करतात. तसंच मुंग्या जेव्हा खाण्याच्या शोधार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात तर तेव्हा त्या आपल्या शरीरामधनं काही केमिकल्स जमिनीवरती सोडत जातात. परत येताना त्यांना याच केमिकल्सचा फायदा होतो घर शोधत येण्यासाठी. अशा वेगवेगळ्या पद्धतीने मुंग्या केमिकल्स वापरत असतात.
आता ही जी केमिकल्स असतात ना, तर त्यांना हायड्रोकार्बन्स असं म्हणतात. आणि जे मुंग्यांच्या सगळ्या अंगावरती असतात, म्हणजे आपल्या गळ्यात जसं ID कार्ड असतं तसं प्रत्येक मुंगीवरती ती केमिकल सिग्नेचर असते. त्याच्यामुळे जेव्हा 2 मुंग्या एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांना ही केमिकल सिग्नेचर ओळखता येते. आणि मग त्यातनं त्यांना काय काय कळतं की समोरची मुंगी आहे तर ती नर आहे का मादी आहे. त्याच्यानंतर ती म्हणजे कुठल्या फर्टाईल प्रकारची आहे, म्हणजे राणी मुंगी आहे का जी स्टराईल आहे, की जी अंडी घालू शकत नाही अशी कामकरी मुंगी आहे. तिसरं म्हणजे की त्या मुंगीचं कॉलनीमधलं स्टेटस ओळखता येतं. त्याच्यानंतर वय कळतं की एखाद्या मुंगीचं अगदी यंग मुंगी आहे का जरा म्हातारी मुंगी, हे सुद्धा कळतं. अशा असंख्य गोष्टींची देवाणघेवाण या केमिकल्सद्वारे होत असते. आता एक खूप मजेशीर एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो फोटो आहे तर तो प्रोफेसर E.O. विल्सन यांचा आहे. अनफॉर्च्युनेटली काही वर्षांपूर्वी ते गेले आणि त्यांनी जगभरातल्या मुंग्यांवरती प्रचंड काम केलं, म्हणजे त्यांना अँट मॅन असं म्हटलं जातं. तर त्यांनी एकदा एक असं ऑब्झर्वेशन केलं की मुंग्यांचं अशी ते कॉलनी बघत होते त्यांच्या लॅबमध्ये असलेली. एक मुंगी मरून पडली होती, तर बाकीच्या सगळ्या मुंग्या तिच्या आसपास येत जात होत्या, कोणी काही तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. साधारण 3 दिवस गेले आणि नंतर अचानक काय झालं माहिती नाही, लगेच कुठनं तरी सगळ्या मुंग्या आल्या, तिला उचललं आणि तिला लांब त्या म्हणजे मुंग्यांची पण ज्याला ग्रेव्हयार्ड म्हणतो किंवा स्मशानभूमी म्हणतो अशा गोष्टी असतात, तर त्यांनी लांब तिला त्या स्मशानभूमीत नेऊन टाकलं त्या मुंग्यांनी. मग प्रोफेसर विल्सन विचार करायला लागले की एक्झॅक्टली तिसऱ्या दिवशी असं काय झालं की ज्याच्यामुळे एकदम सगळ्यांना कळलं की अरे ही मुंगी मेली आहे. मग त्यांनी खूप वेगवेगळे पदार्थ घेतले आणि म्हणजे सगळे कुजणारे पदार्थ, की नॅचरली आपण असा एक विचार करतो की काहीतरी कुजलेला वास येत असेल त्या मुंगीच्या अंगातनं. मग त्यांनी वेगवेगळ्या टाईपची केमिकल्स घेतली आणि ती वापरणं सुरू केलं की काय निघतं त्या मुंगीच्या अंगातनं. आणि मग त्यांना कळलं की ओलिक ॲसिड नावाचं जे ॲसिड आहे, तर ती मेलेली मुंगी तिच्या शरीरातनं तिसऱ्या दिवशी ते बाहेर पडतं आणि त्या ओलिक ॲसिडला सगळ्या मुंग्या प्रतिसाद देतात. म्हणजे ही जरी आकाशाकडे पाय वर करून पडलेली असली तरी मुंग्यांना ते दिसत नाही. ते काय ओळखतात की केमिकल ओळखतात. त्याच्यामुळे तिसऱ्या दिवशी जेव्हा ते केमिकल बाहेर आलं तेव्हा मुंग्यांना कळलं की ती मेलेली मुंगी आहे. मग त्यांनी काय केलं की एक अगदी चांगली म्हणजे व्यवस्थित धडधाकट मुंगी उचलली आणि तिच्या अंगावरती एक त्या ओलिक ॲसिडचा थेंब टाकला. दुसऱ्या क्षणी तिथे सगळ्या मुंग्या आल्या आणि त्यांनी तिच्या विरोधाला न जुमानता तिला लांब स्मशानभूमीत नेऊन टाकलं. तर त्याच्यामुळे मुंग्या त्यांच्या दृष्टीवरती काही नसतं, त्या फक्त केमिकल्सला ओळखत असतात. आणि त्यांनी अशी एक झोंबी अँट जिवंत तयार केली फक्त ओलिक ॲसिड वापरून. आता आपण सगळेजणं म्हणजे असं आयुष्यात कधी ना कधीतरी आपण घरं बदलतो आणि आपल्याला माहिती आहे की केवढी मोठी गोष्ट आहे एक सगळं घर पॅकअप करून दुसऱ्या ठिकाणी नेणं. डायकामा मुंग्यांमध्ये काय होतं की या ज्या मुंग्या आहेत ना त्या अगदी छोटी छोटी घरं बनवतात. कधी कधी पाणी येतं, त्या घरात पाणी शिरतं आणि त्यांना पटकन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सगळं अंडी आणि कोश आणि सगळा त्यांच्या घरातल्या वस्तू घेऊन पळत जावं लागतं. आता आपल्याला वाटतं की हे कसलं अगदी छोटंसं काम आहे, नुसतं त्या मुंग्यांना इकडनं निघायचं आणि तिकडे जायचं सगळं घेऊन. पण मुंग्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे अतिशय अवघड आणि कॉम्प्लिकेटेड काम असतं. आता असं दिसून आलं आहे की डायकामा मुंग्या काय करतात, त्या काही केमिकल्स वापरत नाहीत. मग कळणार कसं ना की कुठे जायचं आहे. तर या मुंग्यांमध्ये काही लीडर अँट्स असतात. आता या फोटोमध्ये जी पुढे दिसते आहे तर ती आहे लीडर अँट, तिच्या मागे जी चालली आहे तर ती आहे फॉलोअर अँट. आणि त्या मागनं चाललेल्या मुंग्या काय करतात की या अनुभवी लीडर अँट्स ज्या असतात तर त्यांच्या मागे मागे चालत राहतात आणि त्यांच्या डोक्यांच्या स्पर्शिकांनी त्या पुढच्या मुंगीच्या पोटाला सतत स्पर्श करत राहतात आणि अशी त्यांची जोडी बनते. आणि एक एक करत या सगळ्या लीडर मुंग्या प्रत्येक मुंगीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात. समजा जर ही जोडीमध्ये तुटली तर ती लीडर अँट पुढे जाऊन थांबते, इकडे तिकडे बघते, ती मागणं येणारी मुंगी आली आहे ना हे खात्री करते आणि मग पुढे जाते. आणि या ज्या लीडर मुंग्या असतात ना त्या खूप अनुभवी असतात, त्यांना आसपासच्या परिसराचं ज्ञान जास्त असतं. तर त्या काय करतात, त्या कधीही सगळी कॉलनी एकदम बाहेर आणू देत नाहीत. त्याआधी सगळ्या लीडर अँट एकमेकांना भेटतात, प्रत्येकजण जाऊन वेगवेगळ्या ठिकाणचं जागा चेक करते की नवीन वारूळ बांधायला ही जागा चांगली आहे ना. मग त्या एकत्र येतात, मग त्यांचा सगळा विचार विनिमय होतो की कुठली जागा बेस्ट असेल आपलं वारूळ बांधायला.
आणि त्या एवढं करून थांबत नाहीत. एकदा का त्यांचं एकमत झालं की ठीक आहे, या 4 जागांमधली एक जागा आपण सिलेक्ट करायची, तर त्या तिथे शॉर्टेस्ट रूट घेऊन सगळी कॉलनी हलवतात. आणि असं का, तर जेव्हा ही सगळी म्हणजे चालू असतं हे सगळं रिलोकेशन मुंग्यांचं, तर तेव्हा खूप गोष्टी घडत असतात. एक तर प्रखर ऊन असतं, पाऊस असतो, आणि ह्याच्यातनं मुंग्यांना खूप फास्ट एकदम शॉर्टकट घेऊन दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं. तसंच कधीकधी हे होत असतं ना, आसपास बाकीच्या वारुळातल्या मुंग्या टपून बसलेल्या असतात, त्या चोर मुंग्या असतात. त्या काय करतात की जेव्हा अशी एखादी कॉलनी सगळी चालली आहे, तर तेव्हा त्यांची जी अंडी असतील किंवा अळ्या असतील, तर त्या पळवून नेतात कोश आपल्या कॉलनीसाठी. म्हणजे काय होतं की या कॉलनीमधले कोश पळवून नेले की त्यांना स्वतःच्या घरी काम करण्यासाठी आयता वर्कर फोर्स मिळतो. तर त्याच्यामुळे या सगळ्या चॅलेंजेसमधनं मार्ग काढत मुंग्या आपलं घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात. आणि हे खूप वरकरणी दिसायला साधं वाटतं, पण मुंग्या हे अतिशय कठीण काम अतिशय सहज करतात. उत्कृष्ट कोऑर्डिनेशन असतं त्यांच्यामध्ये. आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहे. मी तुम्हाला क्विकली मी ज्या मुंग्यांवरती खूप वर्ष काम केलं, डायकामा, तर त्यांची गोष्ट सांगते 5 मिनटात. या ज्या डायकामा मुंग्या आहेत, तर त्या साऊथ इंडियामध्ये आहेत आणि मी त्यांच्या 3 जातींवरती काम केलं. म्हणजे माझा फोकस हा होता की त्या डायकामा मुंग्यांमधल्या राणी मुंग्या आणि कामकरी मुंग्या यांचे परस्पर संबंध कसे आहेत, त्याच्यानंतर या 3 जातींमधले शारीरिक फरक किती आहेत, आणि त्यांच्या मुंग्यांच्या गुणसूत्रांचा म्हणजे क्रोमोझोम्सचा पण मी अभ्यास केला. तर या मुंग्यांची स्पेशालिटी अशी आहे की या मुंग्यांमध्ये राणीच नाही आहे. म्हणजे जगभरातल्या बहुसंख्य जर का तुम्ही मुंग्या बघितल्यात, तर त्यांच्यामध्ये आकाराने मोठी अशी राणी मुंगी असते आणि बाकी सगळ्या कामकरी मुंग्या असतात. या मुंग्यांमध्ये सगळेजण एकसारखे दिसतात, कोणीही असं राणी म्हणून काम करणारं नसतं. पण तरी त्यांच्यामधलं एकच मुंगी अशी असते त्यांच्यामधली की जी अंडी घालते आणि बाकी सगळे तिच्या आज्ञेत राहतात. तर हे कसं होतं, तर त्याची एक स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला एक छोटासा लाल असा भाग दिसेल त्या मुंगीच्या अंगावरती. डावीकडच्या फोटोत तो असा एक छोटासा असा टाईपचा भाग आहे मध्यभागी, आणि इकडच्या फोटोत तो लाल दिसतोय तुम्हाला. तर या भागाला म्हणतात जेमा. जन्मणाऱ्या प्रत्येक मुंगीच्या अंगावरती हा जेमा नावाचा अवयव असतो, आणि ज्या मुंगीच्या अंगावरती हा जेमा अवयव असेल तीच फक्त नराला आकर्षित करते आणि त्याच्याबरोबर मिलन करू शकते. डायकामामधली जी मुंगी राणी म्हणून काम करते किंवा जी अंड घालणारी मुंगी असते, ती काय करते की तिच्या कॉलनीमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक मुंगीचे जेमा जन्मल्या कुरतडून दाताने तोडून टाकते. म्हणजे काय होतं की जन्मणाऱ्या प्रत्येक मुंगीचे हे जेव्हा जेमा अंगावरनं कुरतडले जातात, तर तेव्हा ती कधीच आयुष्यभरात दुसऱ्या नराबरोबर मेट होऊ शकत नाही आणि अंडी घालू शकत नाही. म्हणजे ही जी राणी आहे, तर ती हे असं बघते की ती असताना कोणीही बाकीच्या मुंग्या अंडी घालणार नाहीत. आणि हे जगभरात कुठेही बघायला मिळत नाही, फक्त या डायकामा मुंग्यांमध्ये बघायला मिळतं की राणी सगळ्यांचा तो जेमा अवयव तोडून टाकते आणि सगळ्यांना स्टराईल करते आणि त्यांना आपल्यासाठी काम करायला भाग पडते. आता जेव्हा ही राणी मुंगी मरते, तेव्हा जो कोणी पहिल्यांदा जन्म घेईल, जी मुंगी पहिल्यांदा जन्म घेईल, तर ती तिच्या मागोमाग जन्म घेणाऱ्या सगळ्या मुंग्यांचे जेमा तोडून टाकते आणि ती स्वतः अंडी घालायला लागते, आणि अशा पद्धतीने ती सायकल चालू राहते. आता मला हा प्रश्न खूपदा येतो की तू मुंग्यांचा अभ्यास करतेस, काहीतरी वेगळं करतेस, ठीक आहे, पण कशासाठी करायचं, आणि एक्झॅक्टली अभ्यास करता म्हणजे करता नक्की काय करता, कारण आपल्याला तर मुंग्या इतक्या छोट्या दिसतात, मग त्यांचा अभ्यास कसा करायचा. तर सर्वसाधारणपणे तुम्हाला एक कल्पना यावी म्हणून मी ही स्लाईड बनवली की आम्ही काय करतो की आम्ही आता त्या मुंग्या आहेत, तर बऱ्याचदा असे एक्सपेरिमेंट्स असतात की मुंग्यांची घरं जिथे आहेत निसर्गात तिथे जाऊन तुम्हाला त्यांची निरीक्षणं घेता येतात. कधीकधी जमिनीखाली काय चाललं आहे हे कळणार कसं, तर त्याच्यासाठी अख्खी कॉलनी खणून आणून आम्ही लॅबमध्ये आणतो आणि त्यांची निरीक्षणं घेतो. मग त्याच्यासाठी आम्ही जातो, निसर्गात जातो, ती कॉलनी शोधतो, मग 4-5 फूट खणतो आणि त्याच्यानंतर एक एक दालन उघडत जातो. अतिशय काळजीपूर्वक हे काम करावं लागतं. आणि तुम्हाला दिसेल की मुंग्या प्रत्येक दालनात वेगवेगळ्या गोष्टी साठवून ठेवतात. म्हणजे कधी अंडी असतात, कधी कोश असतात, कधी अळ्या असतात. असं एक एक करत काळजीपूर्वक गोळा करतो आम्ही आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे ट्रे बनवतो, ज्याच्यावरती काचेचे ग्लास ठेवलेत
आणि काचेची ग्लास आहे आणि त्याच्यामधनं मुंग्यांना आत सोडतो. मग त्या मुंग्या छान राहतात आतमध्ये. त्यांना व्यवस्थित AC लॅबमध्ये वगैरे ठेवतो, खायला मध आणि त्यांच्या आवडीचं सगळं खाणं वगैरे देतो त्यांना. आणि असंख्य प्रकारच्या नोंदी घेतो. म्हणजे त्या एका वारुळांमधनं किती मुंग्या आपण कलेक्ट केल्या, किती अंडी केली, हे प्रत्येकाची नोंद ठेवतो. किती खोल्या होत्या आतमध्ये, ते किती खोल होतं वारूळ, या सगळ्या गोष्टी बघतो. आणि त्याच्यानंतर आता सगळ्याच मुंग्या एकसारख्या दिसतात, बरोबर. मग ओळखायचं कसं त्यांना, की कुठली मुंगी कोणाशी कसं वागली, हे जर का तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक मुंगीला वेगवेगळा रंग देतो आणि त्या रंगाने तिला मार्क करतो. आणि अशा लिटरली 700-800 मुंग्या आम्ही वेगवेगळे रंग देऊन मार्क करतो. आता इथे मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे की हे जे रंग देतो तर हे रंग एक स्पेशल असतात मुंग्यांसाठी, जे विषारी नसतात आणि जे पटकन वाळतात आणि जे आठवडाभरात मुंग्या काढून टाकतात आपल्या अंगावरनं. तर त्याच्यामुळे मुंग्यांना त्रास होत नाही याचा. आणि आम्ही काय करतो की आमची निरीक्षणं घेऊन झाली की त्याच्यानंतर आम्ही त्या मुंग्यांना परत निसर्गात जिथनं खणून आणलं होतं तिथे सोडून देतो. म्हणजे त्या त्यांची कॉलनी परत सुरू करतात. आता जेव्हा आम्ही मुंग्यांना बघतो किंवा त्यांची निरीक्षणं घेतो तर तेव्हा लिहितो काय, तर समजा एखादी मुंगी दुसऱ्या मुंगीशी भांडत असेल तर ते लिहिण्याची काहीतरी एक पद्धत पाहिजे. मग म्हणून प्रोफेसर राघवेंद्र गदककर, ज्यांच्याबरोबर मी खूप वर्ष काम केलं, तर त्यांनी एक त्यांच्या म्हणजे स्वभावासाठी एक असा कोड तयार केला आहे की म्हणजे समजा एखादी मुंगी दुसऱ्या मुंगीचा पाठलाग करत असेल तर त्याला CH असं लिहायचं, फॉर चेस. अशा वेगवेगळ्या प्रत्येक गोष्टीसाठी कोड्स डेव्हलप केले त्यांनी. आणि मग ते वापरून ऑब्झर्वेशन्स घेणं किंवा डेटा जमवणं सोपं गेलं. तर असा सगळा मोठा जेव्हा खटाटोप होतो तेव्हा त्याच्यामधनं एखादा एक्सपेरिमेंट निघतो आणि तेव्हा त्याच्यामधनं तुम्ही काहीतरी संशोधन करून माहिती तुम्हाला नवीन मिळू शकते की मुंग्या नक्की काय करतायत. आता मुंग्यांचा एवढा सगळा म्हणजे आम्ही तासनतास ऑब्झर्वेशन्स घेतो, 7-8 तास आम्ही मुंग्यांची निरीक्षणं घेतो. एवढा सगळा खटाटोप करून म्हणजे मुंग्या का बघायच्या. तुम्हाला असंही वाटेल की मुंग्या एवढ्या, आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रचंड संख्येने जगात आहेत, मग कशासाठी त्यांचा अभ्यास करायचा किंवा काय फरक पडणार आहे मुंग्या जगातनं नष्ट झाल्या तर. तर पहिलं म्हणजे मुंग्या असंख्य पद्धतीने म्हणजे आपल्याला मदत करत असतात. एक तर तुम्हाला माझ्या आत्तापर्यंतच्या व्याख्यानातनं हे जाणवलं असेल की आपली समाजव्यवस्था आणि मुंग्यांची समाजव्यवस्था ही खूप सारखी आहे बऱ्याचशा गोष्टीत. म्हणजे आपल्यासारखं त्यांच्याहीमध्ये कामाची विभागणी असते, बरोबर. त्याही वेगवेगळ्या ड्युटीज वेगवेगळ्या मुंग्या करत असतात किंवा त्यांच्याहीमध्ये भांडण असतात, त्याही आपल्यासारखंच एकमेकांना सहकार्यसुद्धा करतात. अशा असंख्य गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे आपण जर का मुंग्यांचा अभ्यास करत गेलो तर आपल्याला हे कळू शकतं की कोट्यवधी वर्षांपासून मुंग्या पृथ्वीवरती आहेत आणि त्यांच्याही समोर वेगवेगळी निसर्गातली आव्हानं होती आणि त्याच्यावरती त्यांनी यशस्वीपणे मात केली. तर जर का आपण त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला हे कळू शकतं की त्यांनी ज्या पद्धतीने मात केली किंवा त्यांच्याकडे जी सोल्युशन्स आहेत वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी, तर ती आपण घेऊ शकतो का किंवा ॲटलिस्ट त्याच्यामधनं आपण आयडियाज घेऊ शकतो का, हे आपल्याला कळतं. दुसरं म्हणजे मुंग्यांचे निसर्गातले जर का फायदे बघितले तर त्या आपल्या शेतीवरती येणाऱ्या असंख्य प्रकारच्या किड्यांना खाऊन उत्कृष्ट कीड नियंत्रण करतात. त्याच्यानंतर निसर्गातला सगळा कुजलेला कचरा, मेलेले प्राणी खाऊन संपवतात. तर त्याच्यामुळे ते उत्कृष्ट स्वच्छता कर्मचारी आहेत निसर्गातले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंग्यांना इकोसिस्टीम इंजिनियर्स असं म्हटलं जातं, अशासाठी की मुंग्या जेव्हा जमिनीखाली त्यांची भली मोठी वारुळं बांधतात तर तेव्हा त्यांच्या सततच्या हालचालीमुळे माती सतत वरती खालती होत राहते आणि त्याच्यामुळे मातीमध्ये हवा खेळती राहते, मातीचा कस सुधारतो. तर त्याच्यामुळे मातीच्या आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मुंग्यांचा खूप महत्त्वाचा सहभाग आहे. आणि खूपशा ठिकाणी शेती करताना, एस्पेशली ज्यांच्या फळबागा आहेत, तर ते शेतकरी, तुम्हाला त्या विणकरी मुंग्यांचा फोटो आठवत असेल की ज्या झाडावरती राहतात आणि पानांची घरं विणतात. तर त्या ज्या विणकरी मुंग्या आहेत तर त्या जेव्हा झाडावरती असतात तेव्हा त्यांच्या भीतीमुळे त्या झाडावरती दुसरे कुठलेही कीटक येत नाहीत. त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी भारतात पण भारताबाहेर पण असंख्य ठिकाणी फळबागांमधले शेतकरी लिटरली या मुंग्यांची घरं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठिकठिकाणी अशी नेऊन ठेवतात की ज्याच्यामुळे फळांचं उत्पादन खूप चांगलं राहतं, कारण झाड सेफ राहतं. तर त्याच्यामुळे मुंग्यांचे शेतीत पण फायदे आहेत. शिवाय मी तुम्हाला सांगितलं की मुंग्या स्वतःच्या शरीरातनं वेगवेगळ्या प्रकारची अँटीबायोटिक्स तयार करू शकतात.
तर आपली जी अँटीबायोटिक्स असतात ना आपण जी वापरतो तर त्याची पोटन्सी काही वर्षानंतर कमी व्हायला लागते. मुंग्यांच्या अँटीबायोटिक्सचं तसं होत नाही, त्यांची पोटन्सी खूप वर्ष राहते. तर त्याच्यामुळे असा पण रिसर्च चालू आहे सध्या की आपल्याला त्या टाईपची अँटीबायोटिक्स आपण तयार करू शकतो का. दुसरं म्हणजे मुंग्या जेव्हा त्यांच्या कॉलनीमध्ये अगदी साधे साधे नियम वापरून छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा करत असतात तर तेव्हा हजारो मुंग्यांच्या या संघटित ॲक्टिव्हिटीमुळे एक प्रकारची कॉम्प्लेक्स सिस्टीम तयार व्हायला लागते, समूह बुद्धिमत्ता. आणि या समूह बुद्धिमत्तेवरती आधारलेले अँड अल्गोरिथम्स लोकांनी बनवलेत, ज्याचा वेगवेगळ्या क्षेत्रात उपयोग होतो. म्हणजे त्याच्यामधनं लोकांनी रोड ट्रॅफिक चांगली कशी करता येईल, इंटरनेट ट्रॅफिक, टेलिकम्युनिकेशन किंवा एअरलाईन्स ट्रॅफिक कशी व्यवस्थित करता येईल हे लोकांनी मुंग्याच्या वर्तणुकीचा अभ्यास करून शोधून काढलं आहे. आणि काही एअरलाईन्सनी ते इम्प्लिमेंट पण केलेलं आहे. आता तो एक खूप वेगळा विषय होईल बोलण्याचा, तर त्याच्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाही. पण अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा आपण मुंग्यांकडनं मदत घेतलेली आहे. एवढंच नाही तर तुम्हाला माहिती आहे मुंग्या स्वतःच्या वजनाच्या कित्येक पट वजन उचलू शकतात, कारण त्यांच्या शरीराची ठेवण तशी असते. मग मुंग्यांच्या शरीररचनेवरती आधारित छोटे छोटे रोबोट्स लोकांनी बनवलेत की जे अशी कामं करू शकतील, एक्झॅक्टली तेच प्रिन्सिपल वापरून. किंवा एकच अतिशय महाग रोबो बनवण्यापेक्षा अतिशय असे हजारो छोटे छोटे जर का रोबोट्स बनवले तर त्याचा आपल्याला किती ठिकाणी फायदा होऊ शकतो. समजा कुठेतरी आग लागली आहे, पूर आला आहे, लोकं अडकली आहेत, जिथे आपण पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी हे मुंग्यांच्या वरती आधारलेले जर का रोबो आपण पाठवले तर ते बरोबर ही माहिती गोळा करून आपल्याला सांगू शकतील. त्याच्यानंतर मुंग्यांच्या शरीररचनेवरती आधारित असलेले असे छोटे छोटे लोक मिनी गॅजेट्स बनवतात आजकाल की जी जास्त पॉवरफुल काम करू शकतील. सो अशा पद्धतीने म्हणजे मुंग्यांचे आपल्यावरती जे काही ऋण आहे तर ते प्रचंड मोठं आहे आणि आपण अजूनही त्यांचा विविध क्षेत्रात फायदा करून घेतो आहे. त्यांचा अभ्यास जगभरात चालला आहे, असंख्य शास्त्रज्ञ मुंग्यांचा अभ्यास करत आहेत आणि त्याच्यामधनं सतत वेगवेगळी माहिती बाहेर येत चालली आहे की ज्याचा आपल्याला पुढे नक्कीच फायदा होऊ शकतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर का हे सगळं ऐकून थोडं जरी असं वाटलं की नाही आता जेव्हा मुंग्या दिसेल तेव्हा मारायला नको, त्यांना नुसतं ऑब्झर्व करू, असं जरी तुम्हाला वाटलं तरी मला छान वाटेल की काहीतरी मी ह्याच्यातनं मिळवलं असं मला वाटेल. आणि जर का तुमच्यापैकी कोणालाही म्हणजे मुंग्यांचा अभ्यास करायला काही वयाची अट नाही, तुम्हाला असं वाटत असेल की अरे आपणही मुंग्यांचा अभ्यास करायला हवा, तर तुम्ही अक्षरशः ह्याला कुठलीही काही महागडी साधनं लागत नाहीत. तुम्ही फक्त एक पेन, डायरी आणि एक भिंग असं घेऊन मुंग्यांच्या वारुळापाशी बसून त्यांची निरीक्षणं घेऊ शकता, नोंदी ठेवू शकता. तुमच्या म्हणजे तुम्ही जर का अशी नोंदी ठेवल्यात आणि त्या आम्हाला पाठवल्यात तर त्याचा आम्हाला आमच्या अभ्यासात पण खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तुम्ही मुंग्यांकडे आदराने बघा, कुतूहलाने बघा आणि जर का त्यांचा अभ्यास करता आला तर नक्कीच करा. धन्यवाद. आणि तुम्हाला जर का काहीही प्रश्न असतील तर मी इथे ईमेल ॲड्रेस आणि हे दिलेलं आहे, आमची वेबसाईट दिलेली आहे मित्रक्रीडा फाउंडेशनची, तर त्याच्यावरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही जे काही प्रश्न असतील तर ते आम्ही घेऊ शकतो. आम्ही मुलांसाठी पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने कॅम्प्स कंडक्ट करतो, वर्कशॉप्स घेतो, मुलांना कीटक आणि मुंग्या दाखवायला निसर्गात घेऊन जातो. तुम्हाला अशी काही आवड असेल तर जरूर तुम्ही आमच्याबरोबर काम करू शकता. माहिती इथे दिलेलीच आहे. धन्यवाद. धन्यवाद. उद्या बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी वक्ते आहेत माननीय अनुज खरे, वनजीव अभ्यासक. त्यांचा विषय आहे वाघोबाच्या जंगलात. सदर व्याख्यान रात्रोठीक 8:30 वाजता सुरू होईल, याची सर्व श्रोतृवर्गांनी नोंद घ्यावी. यानंतर भाग्यवान श्रोत्याची निवड करण्याची विनंती माननीय वक्ते नूतन कर्णिक यांना करतो. भाग्यवान श्रोत्याचा क्रमांक आहे 349 349.
यानंतर भाग्यवान श्रोत्याची निवड झालेली आहे. त्या भाग्यवान श्रोत्यास मिळणार आहे 500 रुपये किमतीची पुस्तके. कृपया भाग्यवान श्रोत्याने पाहुण्यांच्या खोलीत येऊन आपले प्रमाणपत्र स्वीकारावे. यानंतर होईल संपूर्ण वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम. वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं. वंदे मातरं. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले, कोटि कोटि भुजे द्रुत खरकर वाले. हबला केनोमा एतो बोले, बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं. वंदे मातरं. तुम्ही विद्या तुम्ही धर्म, तुम्ही हृदि तुम्ही मर्म, त्वं हि प्राणात् शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती. तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरं. वंदे मातरं. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी. नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं. वंदे मातरं. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं. वंदे मातरं. वंदे मातरं. भारत माता की.